नमस्कार शेतकरी मित्रांनो, अननोन फार्मर 1969 या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, तुम्ही बघू शकता इकडे हा काय आहे वड, आणि वरती जर तुम्ही बघितलं तर तो आहे पिंपळ। वड आणि पिंपळ म्हणजे इकडे हे वडाचं झाड आणि हे पिंपळाचं झाड, हे दोन्ही झाड याचं खाली जर बघितलं तर बुंदा एकच आहे, वड पिंपळ दोन्ही याचा। परंतु बरेच लोक म्हणतात की आणि वड आणि पिंपळ एका याच्यामध्ये लावायला नाही पाहिजेत, आणि बरेच लोक म्हणतात की हे एकत्र जर लावले, त्याच्या शेजारी जर नीम बसला, आता हा नीम थोडा दूर झाला आहे, वड आणि पिंपळ त्यासोबत लिंबाचे झाड, निंबाचे कडुलिंब, इकडे तुम्ही बघू शकता की हा कडुलिंब, हे तीन झाडं एकत्रित लावायला पाहिजे आणि लावायला नाही पाहिजेत असे मतभेद आहेत। परंतु तो मतभेदाचा भाग जर सोडून दिला तर आपल्यालाही माहिती आहे की वड आपल्याला 24 तास ऑक्सिजन देतो आणि कार्बन डायऑक्साईड शोषून घेतं। वडाच्या पारंब्याही निघतात, आता थोड्या इकडे बघू शकता तुम्ही, इकडे त्याच्या पारंब्या निघणं सुरू झाल्यात, आणि हा म्हणजे मोठा झाला एकदम। वरती जर बघितलं तर एक 20-25 फुटावरती गेला आहे, आणि त्याची सावली आता साधारणतः चांगली अशी पडत आहे। वड, पिंपळ आणि इकडे कडुलिंब, ह्या तीन गोष्टी इथं लावल्या आहे। समोर मंदिर आहे आणि त्याची सावली आता तुम्ही बघू शकता की त्यांनी मोठा घेरा झाला आहे। आता कालांतराने वर्षा दीड वर्षामध्ये ते पूर्ण असं पसरून जाईल। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी दाखवण्यामागचा उद्देश आहे की झाडे लावणे गरजेचे आहे। आता तुम्ही बघू शकता की हे तीन झाडं लावलेत, इथं सगळं कवर झालं आहे, आणि इकडे तुम्ही बघू शकता की त्याची छानशी अशी सावली पडली आहे। इकडून जसं जसं सूर्य इकडे जाईल तशी तशी त्याची सावली तिकडे पडत जाईल। समोर आपण एक मागचा व्हिडिओ बनवला होता, त्याच्यामध्ये आपण पेरूचे झाड दाखवले आहेत, एक इकडे लावला आहे आणि एक तिकडे लावला आहे। ते दोन पेरू पूर्ण हे असं एरिया कवर करतील, आणि मागचा एरिया हे झाडं कवर करतील। त्यामुळे मंदिर आहे तर मंदिराचा पूर्ण एरिया हा कवर होऊन जाईल, आणि सावलीच सावली। बऱ्याचदा शेतकरी काय करतात की त्याच्या शेतामध्ये पाणी जरी आलं, म्हणजे बागायती तरी त्याचं शेत असलं तरी तो झाडं लावत नाही। झाडं यासाठी लावत नाही की झाडं बराचसा एरिया घेऊन टाकतात। परंतु जर तुमच्या शेतामध्ये पाणी असल्यानंतरही तुम्ही जर झाडं लावत नसाल तर ते किती मूर्खपणाचे लक्षण आहे। तुम्हाला बसण्यासाठी, विश्रांती घेण्यासाठी झाडाची गरज भासते। त्याचबरोबर जर तुम्ही म्हणजे दोन फायदे देणारी जर झाडं लावले, म्हणजे पेरू, चिक्कू, सीताफळ यासारखे, तर ते तुम्हाला सावली देतात आणि फळेसुद्धा देतात। आपण मागे एक पेरूचा संपूर्ण व्हिडिओ बघितला बनवला आहे, तो तुम्ही सगळे बघून घ्या, की त्याच्यामध्ये आपण दाखवलं आहे की किती मोठा त्याच्यामध्ये त्याचा घेर झाला आहे, आणि तो पेरू नाही म्हटलं तरी एवढा असा जाड पेरू आहे। असो, सांगण्याचा उद्देश हाच की झाडे प्रत्येक शेतकऱ्यांनी त्याच्या शेतामध्ये लावावे, जेणेकरून त्याला सावली मिळेल आणि फळंसुद्धा मिळतील। आपण इकडे जास्वंदाचा एक सेपरेट व्हिडिओ घेतला आहे, आणि योगायोग म्हणजे आज आपल्याला याचा व्हिडिओ घेता आला। तुम्ही बघू शकता की हे झाडं फक्त एक 3 ते 4 वर्षाचे आहे, हे पण आणि हे पण। हे तर एका बकेटमध्ये लावलेले होते। आता वास्तविक काही लोकांचं म्हणणं पडतं की दाराशी नका लावा किंवा शेतातसुद्धा नका लावू, परंतु काही लोकांचं म्हणणं पडलं की तुम्ही मंदिराशेजारी लावू शकता। त्यामुळे आपण हे मंदिराशेजारी लावलं, आणि छान डौलदार त्याचा आकार झाला आहे। आपण आधी पण बघितलं आहे की पिंपळ आणि वड दोन्ही पण मस्त फुललेत। असो, व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो, मागील व्हिडिओ सगळे बघून घ्या।